लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास आजपासून सुरुवात होत आहे। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। तसेच पुढील 2 महिन्यांच्या आत लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करण्याचं देखील त्यांनी आवाहन केलंय। 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। उद्या रविवार असल्यामुळे आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 11 ऑक्टोबर आजचा वार शनिवार आहे, तर आज राज्यातील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता 1500 रुपये म्हणजेच एकत्रितपणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींना उद्या रविवार आहे, उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असतील, त्या अनुषंगाने आज शनिवार 11 ऑक्टोबर रोजी या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, काल 10 ऑक्टोबर होता, काल शुक्रवार होता, तर कालपासून सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर करायला सुरुवात करण्यात आलेली होती। परंतु काल शुक्रवारी एकाच दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तांतर करणं शक्य झालेलं नव्हतं। त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारने शनिवारची निवड करण्यात केलेली होते। तर बघा लाडक्या बहिणींना, आज 11 ऑक्टोबर आजचा वार शनिवार, तर आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सोडण्यात आलेला आहे। तशा प्रकारची माहिती तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेली आहे। थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडमने दिलेली होती। म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे, त्याच्याच अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा या ठिकाणी दिवाळी सण 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण लाडक्या बहिणींना, तुम्ही दसऱ्यापासून वाट पाहत होतात, तुम्हाला दसऱ्याला 3000 रुपये येतील असं वाटलं होतं, परंतु दसऱ्याला पैसे आलेले नव्हते। परंतु आता दिवाळी सण जवळ आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, काल 10 ऑक्टोबर होता, कालचा वार शुक्रवार होता, काल सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। आज 11 ऑक्टोबर आजचा वार शनिवार, तर आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज सरसकट सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे। सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। अशा प्रकारची माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, एकनाथ शिंदे साहेबांनी काय माहिती दिलेली आहे हे तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे। कारण सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत। जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नसतील, तर एकनाथ शिंदे साहेब काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आपल्याला शब्द देतो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। तर बघा लाडक्या बहिणींना, आताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज शनिवार 11 ऑक्टोबर रोजी परत एकदा सुरू करण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना, 2 दिवसांपूर्वी GR काढण्यात आलेला होता। सप्टेंबर हप्ता वाटप करण्यासाठी 4010 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तांतर करण्यासाठी 4010 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। म्हणजे दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करण्यासाठी 8020 कोटींचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्या निधीमधूनच काल शुक्रवार पासूनच पैसे जमा करायला सुरुवात केलेली होती। परंतु भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये काल फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला असेल त्यांना आज फक्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर अशा लाडक्या बहिणींना आज सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री
तथा अर्थमंत्री अजितदादांनी माहिती दिलेली आहे। अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता परत एकदा विस्तार करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच एकत्रितपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत। त्यामुळे एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोडच होत आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आमच्या आदितीच्या साक्षीने सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला मिळतील आणि ऑक्टोबर 2 महिन्याचे मिळतील। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळपासून परत एकदा विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये समान पैसे वाटप होणार नाहीत। म्हणजेच काही बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये वाटप होतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप होतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये वाटप होतील, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। तर एकंदरीत 1,500 रुपये कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहेत, 3,000 रुपये कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बहिणींना वाटप होत आहेत, एकत्रितपणे 4,500 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बहिणींना वाटप होत आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे 6,000 रुपये विस्तार करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, तर हे 6,000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात करण्यात आलेले आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो, व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा लाडके बहिणींनो, आता राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये या ठिकाणी विस्तार करण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे। त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने काय आदेश दिलेला आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे महिन्याचा वितरित करण्यात आला। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे। म्हणजेच राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये या ठिकाणी विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींनो, आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, उद्यापासून सर्व बँकांना सुट्ट्या असतील, उद्यापासून या ठिकाणी हप्ता बंद होणार आहे। आज शनिवार आहे, आज शेवटचा दिवस आहे, त्या दृष्टिकोनातून आज सर्वात जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अशा पद्धतीची माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळीच दिलेली होती। आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आता सकाळी 8 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत पहिला टप्पा वितरित होईल, त्यानंतर 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत दुसरा टप्पा, 4 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तिसरा टप्पा। म्हणजेच लाडके बहिणींना आज 3 टप्प्यांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, काल सुद्धा सरासरी 18 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। आज 18 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस गोड होणार होते आणि त्याप्रमाणे गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, काल 10 ऑक्टोबर, कालचा वार शुक्रवार, काल शुक्रवार सुद्धा गोड झालेला आहे। कारण कालपासूनच निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली होती। काल सुद्धा भरपूर बहिणींना पैसे आले, आज शनिवार आहे तर आज सुद्धा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। कारण लाडक्या बहिणींना उद्यापासून सर्व बँकांना सुट्टी आहे, उद्यापासून रविवार आहे। म्हणजेच उद्या रविवार असल्यामुळे आजच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते, त्याप्रमाणे पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना, एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये फक्त 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप होत नाही, तर यासोबत तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं बोनस वाटप होत आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये एक गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला एकत्रितपणे 10 वस्तू वाटप करण्याची तयारी आज राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्हाला सुद्धा आठवत असेल की प्रत्येक वर्षाला प्रत्येक रेशनधारकाला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। या शिध्यामध्ये सरासरी 10 वस्तूंचा समावेश असतो। त्याचप्रमाणे यावर्षी लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे।
आहे अशा प्रकारची माहिती काही मिनिटांपूर्वी देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर लाडकी बहिणींना तुम्हाला किराणा भरण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मोफत किराणा वाटप केला जाणार आहे। तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये हे तुम्हाला दिवाळी खरेदीसाठी देण्यात आलेले आहे। त्यासोबतच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे गॅस भरून आणण्यासाठी वाटप सुद्धा होतच आहे। एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दिवाळी 100% गोड सुद्धा होत आहे, कारण आजपासून अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका असतील, मदतनीस असतील, बात करणाऱ्या मावशी असतील, अशा सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्यात येत आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये बोनस वितरण करण्याचे आदेश आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, बोनसचे 3,000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि तुम्हाला दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं आनंदाच्या शिद्यामध्ये 10 वस्तूंचा समावेश करून या ठिकाणी 3,500 रुपये विस्तांतर सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज शेवटचा दिवस आहे, तर या शेवटच्या दिवशी ज्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे, तर या 18 जिल्हे कोणकोणते आहेत, या 18 जिल्ह्यामधील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आता प्रत्यक्षामध्ये कालपासूनच अशा बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे, कारण कालपासूनच निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। परवा दिवशी सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरण करण्याबाबत GR काढण्यात आलेला होता आणि काल या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबत GR सुद्धा काढण्यात आलेला होता। म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे GR काढण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे या ठिकाणी कालपासूनच निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। काल सुद्धा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले, आज सुद्धा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, कारण लाडक्या बहिणींना उद्यापासून रविवार आहे, तर उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असतील। त्या पार्श्वभूमीवरती आज शनिवारी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो 10 ऑक्टोबर शुक्रवार गोड झालेला आहे। आता आज या ठिकाणी 11 ऑक्टोबर शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामधील सरासरी 6 जिल्ह्यांमध्ये, त्यासोबतच दुसऱ्या टप्प्यामधील 12 ते 4 या दुसऱ्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांमध्ये आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 12 या तिसऱ्या टप्प्यामधील उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 6 जिल्हे, म्हणजेच टोटल मिळून 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होतील। कारण लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांमध्ये काल शुक्रवारी पैसे वाटप झालेले आहेत। आज शनिवार आहे, तर आज 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी सांगितलेलं होतं की ज्यांना सप्टेंबर हप्ता आलेला असेल त्यांना फक्त ऑक्टोबर हप्ता मिळणार आहे, परंतु ज्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये आज सकाळी 8 वाजल्यापासून विस्तांतर करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींना पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे वाटप होतील त्यांची प्रतीक्षा संपेल, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा या 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो पहिल्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, दुसऱ्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो आणि तिसऱ्या टप्प्यामधील 6 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। परंतु लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केलेली होती की आम्ही दादा KYC केलेले आहे, दादा आम्ही KYC केलेले नाही, आमचा OTPचा प्रॉब्लेम येत आहे, लिंकच चलत नाही, सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, त्यासोबतच OTPचा प्रॉब्लेम आहे, तर आम्हाला थंबनेल मिळेल आहे का? बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी म्हणजेच यंदाची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सरकारने KYCची अट लावलेली नाही। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता KYC करो अगर ना करो तरी पण विस्तांतर होईल, परंतु लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरण करण्यापूर्वी तुम्ही KYC केलेले असणं बंधनकारक आहे। कारण
लाडक्या बहिणीनं नोव्हेंबर हप्ता डिसेंबर हप्ता या दोन्ही हप्त्यांसाठी KYC असणं बंधनकारक आहे, कारण लाडक्या बहिणीनं आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे कालपासूनच विस्तांतर करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे KYC ची कोणतीही अट लावण्यात आलेली नाही। जर सध्याच्या स्थितीला KYC ची अट सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी लावण्यात आली असते तर लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाली नसती, कारण ही KYC ची प्रोसेस सरासरी 2 महिने चालत असते। त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारने निर्णय घेतला की लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करावी आणि त्याच दृष्टिकोनातून सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे विदाऊट KYC सुद्धा वाटप होत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत ज्या 18 जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे तर या 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही 18 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय आणि या प्रमुख बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं। त्यासोबतच लाडक्या बहिणींना कोणत्या बहिणींना 1500, कोणत्या बहिणींना 3000 रुपये, कोणत्या बहिणींना 2500 रुपये, कोणत्या बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं 10 वस्तू वाटप होतील तर त्याची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींना मिळत आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींना पैसे मिळतील। परंतु लाडक्या बहिणीनं सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 2025 मध्ये 5 नवीन पात्रता लावण्यात आलेल्या आहेत आणि 2024च्या अजून ज्या जुन्या 5 पात्रता होत्या त्या 5 पात्रता या नवीन 2025 सालामध्ये सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच एकंदरीत ज्या लाडक्या बहिणी 10 पात्रतांमध्ये 10 नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 10 नियमांमध्ये 10 पात्रतांमध्ये बसत नसतील तर अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कारण लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 हप्त्यांचे पैसे तुमची पात्रता तपासूनच विस्तांतर होत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा पात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण लाडक्या बहिणीनं सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी हे सुद्धा सरकारला वाटत आहे। त्यामुळे सरकार कोणताही विचार न करता सरसकट पैसे वाटप करत आहे, कारण याच लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। त्यामुळे सरकार कोणताही विचार न करता सरसकट पैसे वाटप करत आहे, सरसकट सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे, कोणकोणत्या बहिणींना आज पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा आज शनिवार गोड होत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचीच माहिती आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे। 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पाडवा आहे, तर या पार्श्वभूमीवर ते 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींची दिवाळी गोड सुद्धा होणार नाही, कारण लाडक्या बहिणीनं सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणी या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी असतील त्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी 5 प्रकारच्या नसतील, ज्या लाडक्या बहिणी या 10 नियमांमध्ये 10 पात्रतांमध्ये बसत असतील तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे वाटप होतील, अशा पद्धतीची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं हे पैसे वाटप होत दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं हे पैसे वाटप होत आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना दिलासा सुद्धा मिळत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना सरकारने कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप सुरू केलेले आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये आज पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं। कारण लाडक्या बहिणींना काल आणि आज या 2
2 दिवसांमध्ये पैसे वाटप होणार होते, म्हणजे शेवटचे 2 दिवस उरलेले होते, त्याच्यापैकी 1 दिवस उलटलेला आहे. आता शेवटचा दिवस असल्या कारणाने सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. यापुढे कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाही अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. कारण सकाळीच डीबीटीवरती पैसे पाठवण्यात आलेले होते आणि हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. सकाळपासून भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत. भरपूर बहिणींनी तशा प्रकारे माहिती सुद्धा दिली आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी कॉल करून सुद्धा सांगितले आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा दिवाळी सण 100% गोड होत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. तर अशा 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे. तर एकंदरीत काल ज्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले तर त्या 18 जिल्ह्यांच्या यादी पाहणार आहोत. परंतु आज ज्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत तर आजच्या 18 जिल्ह्यांच्या यादी वाचून दाखवतो. म्हणजेच सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामधील 6 जिल्हे, दुपारी 12 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामधील 6 जिल्हे, दुपारी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यामधील 6 जिल्हे. तर एकंदरीत या आपण 18 जिल्ह्यांच्या यादी या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाचून दाखवत आहे. पहिल्या टप्प्यामधील ज्या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, दुसऱ्या टप्प्यामधील 6 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यामधील 6 जिल्हे, टोटल मिळून 18 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. परंतु लाडके बहिणींनो, त्या अगोदर बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होतील. गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार गॅस कनेक्शनचे पैसे दसऱ्याच्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार होते. परंतु सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी उशिरा हस्तांतर झाल्यामुळे गॅस कनेक्शनचे पैसे दसऱ्यानिमित्त वाटप करण्यात आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना आता दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं पैसे वाटप होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. कारण लाडक्या बहिणींना मागच्या 1 वर्षांपासून गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये आलेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींचा विश्वास सरकारवरून उडत चाललेला होता. तर हा विश्वास उडू नये, लाडक्या बहिणींचा विश्वास अशाच पद्धतीने राहावा या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे पैसे वितरित करण्याबाबत कालच परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं होतं. आणि आज सकाळपासून सप्टेंबर-ऑक्टोबर हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेलं आहे. परंतु लाडक्या बहिणींना हे गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार नाहीत. कारण लाडक्या बहिणींना या गॅस कनेक्शनसाठी काही महत्त्वाचे नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख नियमांमध्ये बसत असलेल्या अशाच बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा हस्तांतर होत आहे. तर एकंदरीत या गॅस कनेक्शनसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया. परंतु लाडक्या बहिणींना त्या अगोदर आज ज्या प्रमुख बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, प्रमुख 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर त्या जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींना राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे नियम, महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या अगोदर हप्ता यावा असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा या प्रमुख पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजेत. लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. लाडकी बहीण सुद्धा सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावं, पांढरं रेशन कार्ड असायला नाही पाहिजे. बहिणींकडे जर शेती असेल तर ती शेती 5 एकराच्या आतमध्ये असायला पाहिजे, 5 एकराच्या पुढे नसायला पाहिजे. तर बघा, लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने जुन्या पात्रता ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु लाडक्या बहिणींना नवीन पात्रता जर सांगायच्या झाल्या तर नवीन पात्रतांमध्ये KYC करो अगर ना करो तरी पण पैसे येतील. फक्त तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे, बँक खातं चालू असावं. कारण लाडकी बहिणींना तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे वाटप होत आहेत, त्यामुळे आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड लिंक नसेल तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा
उपयोग होणार नाही। तर बघा लाडकी बहिणीनं या ठिकाणी आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, याच्या पुढे वेळ घेणार नाही। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहत आहोत, त्यामुळे जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं। आता बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत। त्या अगोदर लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनसाठी कोणकोणते नियम कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघायची आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे वितरित होत आहेत, त्याच्यासाठी जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ते पहिली पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असायला पाहिजे, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असायला पाहिजे। दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। तर बघा अशा महत्त्वाच्या पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होतील। तुमची या ठिकाणी गॅस कनेक्शनचे प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सांगत आहे, त्यामुळे जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचवून दाखवतो। बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर पुणे शहरामध्ये पैसे येतील, त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, परभणी असेल, जालना असेल, जळगाव असेल, त्यासोबतच नागपूर आहे, त्यासोबतच नंदुरबार आहे। तर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर सप्टेंबर हप्त्याचा निधी वाटप केला जाईल। उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होतील, म्हणजेच लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींची 3 दिवसांमध्ये प्रत्यक्ष संपेल अशा पद्धतीची माहिती आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि जर बँकांचं सांगायचं झालं तर सर्वच बँकेमध्ये पैसे येतील, फक्त ज्या बँका जुन्या असतील, ज्या बँकांना आधार कार्डची प्रोसेस नसेल अशाच बँकेमध्ये पैसे येण्यासाठी अडथळा येऊ शकतो। तर बघा लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबर पासून दिवाळी सण सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवरती सर्व बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर हप्त्याचे पैसे वाटप होतील अशा पद्धतीची माहिती देण्यात आली।